हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण रेव्हेन्यू स्टेटमेंटचे रेशोचे फॉर्म्युलेज बघितलेले आहेत. आपण बघितले की रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशोच्या अंडर एकूण 5 रेशो काय आहेत कॅल्क्युलेट केले जातात. मग ह्या प्रॉब्लेममध्ये किंवा ह्या व्हिडिओमध्ये आपण आता रेव्हेन्यू स्टेटमेंटचा रेशोवरचा जो प्रॉब्लेम असतो तो एक्झॅक्टली कसा सॉल्व करायचा असतो किंवा ते फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे रेव्हेन्यू स्टेटमेंटवर ते आपण बघणार आहोत. ओके, मग त्यासाठी जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो आधी आपण काय करणार आहोत बघूया. म्हणजे कोणता हेड कोणत्या हेडखाली घ्यायचा आहे किंवा जे आपल्याला डेबिट अँड क्रेडिट साईडला जे आयटम दिसत आहेत दिलेल्या नॉर्मली आपल्याला जर बघितलं तर काय दिलेलं आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्र दिलेलं आहे आपल्याला. मग त्याच्या डेबिट अँड क्रेडिट साईडचे जे आयटम आहेत ते व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचे झाले तर ते कोणत्या हेडखाली येणार ते आपण आता इथे बघूया. ओके, मग पहिल्यांदा डेबिट साईड बघूया. ओपनिंग स्टॉक ॲज अ कॉस्ट ऑफ गुड सोल्डच्या अंडर येणार. परचेस कॉस्ट ऑफ गुड सोल्डच्या अंडर घेणार. कॅरिएज इनवर्ड कॉस्ट ऑफ गुड सोल्डच्या अंडर घेणार. ऑफिस एक्सपेन्सेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या अंडर पहिला भाग ॲज अ ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस येतात तिथे घेणार आहोत. सेल्स एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसच्या अंडर घेणार. लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट काय आहे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणून ट्रीट करायचं. नेट प्रॉफिट आपल्या स्टेटमेंटचं फायनल आन्सर दिसणार. त्यानंतर आता क्रेडिट साईड बघूया. सेल्स व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंटची स्टार्टिंग सेल्सने करणार. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये लेस करणार आपण. आणि लास्ट इंटरेस्ट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट ॲज अ नॉन ऑपरेटिंग इन्कम म्हणून आपण ट्रीट करणार आहोत. ओके, मग ह्याच्या आधारावर आपल्याला काय करायचे आहेत, ह्या स्टेटमेंटच्या आधारावर किंवा ह्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर हे जे वर 5 रेशो दिसत आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. परंतु त्याआधी आपण काय करणार आहोत, व्हर्टिकल कन्वर्शन करून घेणार आहोत. कशाचं तर ह्या इन्कम स्टेटमेंटचं. ओके, मग मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे बघा. सेल्सने सुरुवात केली आहे. रिटर्नची अमाऊंट नसल्यामुळे सेलचीच अमाऊंट आपली काय दिसते ॲज अ नेट सेल म्हणून दिसते. त्यानंतर त्यातनं कॉस्ट ऑफ गुड सोल्डचं कॅल्क्युलेशन करून ते मायनस करून ग्रॉस प्रॉफिट काढलेला आहे जो किती येतो आहे 1,02,000. त्यानंतर त्यातून ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची टोटल लेस केली. मग आपल्याला काय मिळतं अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स जे येते 43,500. त्यानंतर इंटरेस्ट प्रॉब्लेममध्ये नाही आहे त्यामुळे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सचीच अमाऊंट आपण नेट ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणून दाखवतो आहे 43,500. त्यामध्ये ॲड नॉन ऑपरेटिंग इन्कमचा आयटम केला आहे, लेस नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा आयटम केला आहे. शिल्लक राहत आहेत त्याला आपण म्हटलं आहे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. प्रॉब्लेममध्ये इन्कम टॅक्सही इन्फॉर्मेशन नाही आहे त्यामुळे इन्कम टॅक्स मी नील म्हटलं. त्यामुळे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची जी अमाऊंट आहे तीच आपली काय म्हणून आली आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, हे झालं आपलं व्हर्टिकल कन्व्हर्शन. ओके, मग आता ह्या आधारावर आपण काय करणार आहोत रेव्हेन्यू स्टेटमेंटचे रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, मग त्यातला पहिला रेशो आपल्याला कोणता सांगितला आहे तर ग्रॉस प्रॉफिट रेशो. मग त्याचं सूत्र काय आहे बघा. ग्रॉस प्रॉफिट रेशोचं सूत्र काय आहे तर ग्रॉस प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100. मग आपण ते पहिल्यांदा आधी लिहून घेणार. ओके, ग्रॉस प्रॉफिट रेशो ग्रॉस प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100. प्रॉब्लेममध्ये आपलं ग्रॉस प्रॉफिट किती आलेलं आहे बघा. ग्रॉस प्रॉफिट 1,02,000 आणि नेट सेल किती आहे 2,55,000. ते आपण इथे घेणार आहोत. 1,02,000 डिवाइड 2,55,000 इंटू 100 किती आन्सर येतं 40%. पहिला रेशो झाला. आता सेकंड रेशो. सेकंड रेशो कोणता सांगितला आहे ऑपरेटिंग रेशो. सूत्र काय आहे त्याचं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवाइड नेट सेल इंटू 100. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड प्रॉब्लेममध्ये आपण बघणार टोटल कॉस्ट ऑफ गुड सोल्डची अमाऊंट आपल्याला पाहिजे किती आहे 1,53,000. त्यामध्ये ॲड करणार ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची टोटल. आता टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती आहे 58,500 आणि त्याला डिवाइड करणार नेट सेलने. ओके, मग आता हेच सगळे अमाऊंट रेशोमध्ये घालूया आपण. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आहे 1,53,000 प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 58,500 डिवाइड किती होणार
2,55,000 का ते किती काय आहे नेट सेल इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 82.94%. हा झाला आपला सेकंड रेशो. आता तिसरा रेशो बघणार आहोत. तिसरा कोणता आहे नेट प्रॉफिट रेशो. सूत्र काय आहे नेट प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100. लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कुठलीही अमाऊंट घेऊ शकतो जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये क्लिअर केलं नसेल की बिफोर टॅक्स किंवा आफ्टर टॅक्स. बरोबर. आता नॉर्मली आपण ज्यावेळी प्रॉब्लेममध्ये क्लिअर नसेल की नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स घ्यायचं की आफ्टर टॅक्स, त्यावेळी आफ्टर टॅक्सची अमाऊंट घ्यायची. आता ह्या प्रॉब्लेममध्ये काय झालं आहे आपलं बिफोर टॅक्स आणि आफ्टर टॅक्स दोन्ही अमाऊंट सेमच आहेत कारण इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन नव्हतं. त्यामुळे आपण सरळ अमाऊंट घेणार नेट प्रॉफिटची 45,000 डिवाइड त्याला नेट सेलने म्हणजे 2,55,000ने करणार इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येते 17.65%. हा झाला आपला तिसरा रेशो. आता नेक्स्ट चौथा रेशो. चौथा रेशो कोणता आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. सूत्र काय आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइड ॲव्हरेज स्टॉक. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किती आलं आहे आपलं प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं आहे किती आहे 1,53,000. त्याला ॲव्हरेज स्टॉकने डिवाइड करणार. आता ॲव्हरेज स्टॉक कसा काढायचा तर त्याचं सूत्र आहे ॲव्हरेज स्टॉकचं सूत्र काय आहे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड 2. आता ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक आपण प्रॉब्लेममध्ये बघूया. ओपनिंग स्टॉक किती आहे 27,150. क्लोजिंग स्टॉक किती आहे आपला 42,000. मग ह्या दोघांची बेरीज करणार त्याला 2ने डिवाइड करणार. ओके. ओपनिंग स्टॉक 27,150 प्लस क्लोजिंग स्टॉक 42,000 डिवाइड 2. बेरीज केली तर किती येते 69,150. त्याला 2ने डिवाइड केलं तर किती येतो आहे आपल्या ॲव्हरेज स्टॉकची अमाऊंट 34,575. ओके. मग आता स्टॉक टर्नओव्हर रेशोसाठी आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे 1,53,000 त्याला डिवाइड करणार ॲव्हरेज स्टॉकने जो किती आला आहे 34,575. कॅल्क्युलेशन करून जे आन्सर येते किती येते आपलं 4.43. आणि त्याला आपण काय शब्द लावला आहे टाइम्स. कारण का तर कुठलाही टर्नओव्हर रेशो असो तो कशामध्ये एक्सप्रेस केला जातो तर टाइम्समध्ये. ओके. आणि आता लास्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे एक्सपेन्सिस रेशो. प्रॉब्लेममध्ये क्लिअर केलं नाही आहे की कोणता एक्सपेन्सिस रेशो कॅल्क्युलेट करायचा. त्यामुळे आपण कोणता करणार आहोत ऑपरेटिंग एक्सपेन्सिस रेशो. मग एक्सपेन्सेस डिवाइड नेट सेल इंटू 100. एक्सपेन्सेसच्या ठिकाणी आपण कोणती अमाऊंट घेणार आहोत टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जी किती आली आहे 58,500. ओके. मग ती अमाऊंट मी इथे घेणार 58,500. त्याला डिवाइड करणार 2,55,000 जो आपला नेट सेल आहे इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येते 22.94%. ओके. एवढे सोपे आपले काय आहेत हे रेव्हेन्यू स्टेटमेंटचे रेशो आहेत. ओके. चालेल. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तिसरा जो प्रकार आहे रेशो ॲनालिसिसचा कोणता आहे कंबाईंड रेशो तो बघणार आहोत. ओके. चालेल. थँक्यू.